वायदोंगर पाटसे हांगा बेकायदेशीर रेंव खणकाम चालू आसा. फाटल्या 5 वर्सां सावन लोक विरोध करत आसात. बेकायदेशीर रेंव काडप बंद जाली ना जाल्यार खर आंदोलन करतले. थळाव्यांनी शिटकावणी दिल्या. आज जवळजवळ 5 वर्सां जाली आम्ही ह्या गोष्टीक झगडत आसात. 5 वर्सां पयलीं एक तेंच्यांनी एक झोन माग केल्लो. ती जी आमची भाड आसा ही तुमकां दिसता भाड, तो झोन माग केल्लो तेंच्यांनी. आनी आमची जी कमिटी आसा जावं पलतडची कमिटी आसा तेन्ना जेन्ना हांव पयलीं पंच मेंबर आसलो तेन्ना आमी थंयसर एक मोठें आंदोलन केलें आनी तो झोन खंय तरी आमी बंद केलो. त्याच्या नंतर कितें जालें की परत खंय तरी रेंव काडपाक स्टार्ट केली. रेंव काडून काडून आतां प्रॉब्लम असो जाला की आमचो जो कोसळटा वायडोंगर आनी एके सायडीन जी शेती आसा, जी कामुल्ली जी शेती आसा वागाळे, ती 100% शेती केली गेली वयता. आनी हो प्रॉब्लेम इतको गंभीर आसा की फाटल्यासान रेंव काडपाक लागली. आमचो जो नितीन मालदार आसा त्यांच्या घरा कडेन अशी लँडस्लायडींग जाली, अक्षरशः जी वयली जी शेड आसा ती सगळी रस्त्यार येयली. आनी आमी ऑलरेडी गव्हर्मेंटाक सांगलेले आसा, आमी ऑलरेडी लेटर्स केल्ले आसा सगळ्या जे डिपार्टमेंट जे कन्सर्न डिपार्टमेंटाक लेटर केल्लेले आसा की आमचो हो प्रॉब्लेम आसा, ह्या प्रॉब्लेमाचो आमकां सोल्युशन जाय. आमी जे आयज जमल्यात ते फक्त ते लेटर आनी हे दिवपाक जमना. आमी तांकां एक शिटकोवणी दिवपाक सोदता की आयज जी गोष्ट तुमी जी करता ती बंद करात, ना जाल्यार हेच्या फुडें खर आंदोलन जातलें ही तांकां हांव शिटकोवणी दिता. कारण प्रेसाच्या माध्यमांतसून आमी ह्यो गोष्टी आमी करूंक शकतात. आयज खरें म्हटल्यार वागळेसून लोक येयलेले आसात, आमच्या आगरवाडच्यान लोक येयलेले आसात आनी आमचे वायडोंगर म्हणजे ही जस्ट ही आमची हो ट्रायल म्हणटा तसो ही आमी आतां थोडेशे म्हणजे की थोडे की बाबा ही मिटींग आसा आमी हे आनी जर ही आमची जर हे मागणी जर पुरी जायना जाल्यार आमी मोठे खर आंदोलन करतले. काल कोणी ताका फायरिंग दिली तरी आसतना राती अडेजांक एक व्हडी येयल्ली, 2 व्हडी येयल्ल्यो राती, त्यो खायल्यो शिवलच्यो. अशें करून आमकां ते फसयतात. पूण आतां आमी हे वगीर रावपाचे म्हण आमी आतां फुडें कितें तरी उपचार करपाचो, सीएमाच्या कानार घालपाचे. सीएमूय जर आमचे कडेन आड नजर करता जाल्यार मागीर पळोवया न्हू. कालचो जो आमचो रेवेचो जो प्रश्न आसलो, सगळे म्हाज्या भावांनी आगरवाड्या म्हणा, कामुर्ली म्हणा आनी वागाळी आणि ते सगळे भाव जमा जावन जे आमी एक थंय जो एक प्रश्न निर्माण जाल्लो आमच्या हेतून तो आमी सॉल्व करपाक आमच्या आमदारा कडेन येयली. आमच्या आमदारान सगळे आयकून घेतले, पळयले कागदपत्रां सगळी आनी ताबडतोब तेणी प्रत्येक त्या PI म्हणा त्या संबंधीत डेप्युटी कलेक्टराक त्यांनी सोमतेच फोन करून आयज पासून ती रेंव काडपाची बंद जातली हें आमकां आश्वासन दिलां. गांवान वायडोंगर ह्या वाड्याचेर मोठ्या प्रमाणात रेती काडप चालू आसा. असो काल एक प्रश्न, काल जी आमची ग्रामसभा जाली त्या ग्रामसभेन ह्याच आमच्या वायडोंगरा वयल्या सगळ्या भावांनी उपस्थित केलो आणि आमकां एक निवेदन तेंच्यांनी केला की तुम्ही संपूर्ण पंचायत मंडळ ह्या जाग्याचेर येवन त्याची पाहणी करची. आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या पंच सदस्यांनी तातडीन बैठक घेतली आणि आज या जागेची पाहणी करपा खातीर आमचा संपूर्ण पंचायत मंडळ हयसर उपस्थित आसा. परिस्थिती बघली अत्यंत भयानक आणि भयावह आसा. कारण हो उंच उंच दिसणारो वायडोंगर, त्याच्या पायथ्याशी असणारी ही लोकवस्तीतली लोकांची घरां आणि त्याच्या पायथ्याशी असलेली ही न्हंय आणि हे न्हंयन प्रचंड प्रमाणात ही रेती काढली वयता. आणि त्यामुळे हो जो वायडोंगराचो उंच भाग जो आसा आणि त्याच्या पायथ्याची ही जी घरां लोकांची आसा, लोकवस्ती आसा, ही पूर्णपणे ह्या पाण्यान विसर्जित जाली वयतली. आणि ह्याच भयापोटी काल ग्रामसभेन ह्याच वायडोंगर वाड्या वयले कितकेशेच भाव, जेतून मालदार असले, जेतून मांद्रेकार असले, जेतून कासकार असले, जेतून नायक असले, जेतून शेख असले, जेतून रामजी असले, जेतून बुगडे असले आणि असंख्य आमचे क्रिस्तांव भाव असले, त्या सगळ्यांनी एकच मागणी केली की आमच्या निसर्गरम्य जो वायडोंगर असा त्याचा रक्षण जावचा. आम्ही पंचायतीन काल ग्रामसभा झाली, त्यातून आम्ही एक रेझोल्युशन ठराव घेतलेला असा की ह्या रेवे खातीर आम्ही सगळ्या डिपार्टमेंटाक कन्सर्न डिपार्टमेंट आसात, कलेक्टर असो, मामलेदार असो, पोलीस असो, मायन डिपार्टमेंट असो, कोस्टल बॅट पोलीस, हांकां सगळ्यांक आम्ही निवेदन दिवपाचे आम्ही ठराव घेतलेलो आसा. ते काम आम्ही फाल्यांच्यान करतले आणि हे लोकां बरोबर आम्ही सदांच आमची पंचायत सगळे मंडळ सपोर्टाक आसतली आणि लोकांनी आमचा सपोर्ट करपाक, सगळ्या लोकांनी एकजूट रावन
ह्या जर लढ्याक म्हाका दिसता जर आमी सगळे एक रावत जाल्यार ही म्हाका दिसता फाल्यांच्या एक टायम ती बंद जावंक शकता अशें म्हाका दिसता. हर चवथी दिसा वयरची खडपा सकयल येयली पण ही सिच्युएशन आसा म्हणून ह्या लोकांचेर संकट इल्लो आसा. आता खुबश्या जाणांनी प्रोसिजराच्या बाबतींत उलयले की आमी हो प्रोसिजर केलो तो प्रोसिजर केलो. कोण तरी म्हणटा हे पोटा खातीर करता पूण बरें आसा पोटा खातीर कोणी धंदो करचोच पूण जी सिच्युएशन हय तयार जाल्ली आसा तेतून जो कोण तरी एक दोग जाण पोटा खातीर करता पूण आमचे हय 300-400 लोकांचे अस्तित्व मिटोवन वयतले. हे ऑफिसरांनी सिरियसली घेवपाक जाय. तांकां हे आमी पटोवन दिवपाक जाय की हे सिच्युएशन ते रेंव काडटात कोणाच्या पोटाचो प्रश्न ना. हो प्रश्न आसा आमच्या पारशे गांवांत जी वायडोंगर म्हणून आसा तो वायडोंगर राखपाची. हय लोकांच्या 1700 म्हणतात घर असता ह्या घर म्हणतात तसा पहिली म्हणणी हा देवान अन्न निवारा तर तो लोकांचो निवारो तुम्ही हिसकावून घेऊ नका असं मी या शिवलकारांकडे मागतोय की आमकां खुबशी नावां येयली पण आम्ही नावां घेऊन बोलानो. पण एक तुमकां आमी ह्या माध्यमांतल्यान आमची पंचायत काल आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेन हो विषय हाडलो. ह्या सगळे जाणटे आणि भुरगे असत ते जाणटे बघून आयज हो प्रकार 2004 पासून चालू असलो मदींचो बंद असलो परत तुम्ही हो सुरू केल्यात आणि आमचे जाणटे अक्षरशः दोळ्यांनी दुकां हाडटात. कारण हे आता थंय बक्षात जर तुम्ही जाल्यार ही झाडां कोसळान पडलेली आसा. हय एक मान म्हणटात तशी भितर गेल्लेली आसा. हय खोलाय दाटलेली आसा. लोकांच्या जिविताक धोको आसा आणि तो धोको ह्या रेंव काडटात तेंच्यांनी तयार केल्लेलो आसा. हय खुबे पडत लोक त्या खुब्यांच्या अन्नाचेर लोक विकीत आपला पोट भरीत तसलो तरी करा मरे. हो रेंव काढून तुम्ही लोकांच्या जिवाशी किंवा लोकांच्या त्या मनाशी असो खेळ करून नका. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकर.